बघूया 100% बातम्या। संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं संसदेत हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी शहीदांना सर्व खासदारांनी अभिवादन केलं। मात्र या दिवशी संसदेत एक धक्कादायक घटना घडली। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेतल्या सुरक्षा भेदल्याची घटना समोर आली आहे। संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सुरक्षा व्यवस्था भेदून 2 जण सभागृहात शिरले आणि खासदारांच्या बाकावरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते। दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते। तेवढ्यात त्यातल्या एकानं बूट काढले। तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं। त्याप्रमाणे दुसऱ्या इसमाला सुद्धा पकडलं। यावेळी या दोघांनी स्मोक कॅन्डल वापरल्याचं पाहायला मिळालं। अचानक गैस आना स्टार्ट हुआ तो उसके जूते में था, कहीं था मालूम नहीं था, येलो कलर का गैस है। और जिन्होंने मतलब आज के दिन इसी तरह का कुछ काम किया है, ये उनके ऊपर राष्ट्रद्रोह का गुन्हा लगाना चाहिए। लोकसभेत गोंधळ सुरू असताना संसदेबाहेर सुद्धा 2 व्यक्तींनी गोंधळ घातल्याचं समोर आलं। त्यापैकी एक तरुण आणि एक महिला आहे। पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतलं। रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेच्या बाहेर जाळल्या। तसंच दोघांनीही घोषणाबाजी केली। या घटनेमुळे लोकसभेतल्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। लोकसभेतली सुरक्षा भेदणारी घटना घडली। या प्रकरणी लोकसभेत घुसणाऱ्या दोघांना खासदारांनी पकडलं तर संसदेबाहेरील 2 जण अटकेत आहेत। या प्रकरणी अन्य दोघे फरार आहेत। प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्यानं भर लोकसभेत एकच गोंधळ माजला। काही खासदारांनी या दोन्ही तरुणांना पकडलं। मार्शल्सनी या दोघांनाही ताब्यात घेतलं। लोकसभेत खासदारांच्या बाकावर उड्या मारणाऱ्या दोघांपैकी एकाचं नाव सागर शर्मा, दुसऱ्याचं नाव मनोरंजन असल्याची माहिती समोर आली आहे। म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा यांच्या मदतीनं या दोघांनी पास बनवल्याचं समोर येत आहे। या दोघांनी बुटातून स्मोक कॅन्डल आणल्याची माहिती मिळते। तर संसदेबाहेर सुद्धा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या दोघांनी रंगीत धुराच्या नळकांड्या जाळल्या। तसंच तानाशाही नहीं चलेगी, संविधान बचावच्या घोषणा दिल्याचं समोर आलं। या दोघांपैकी एक 25 वर्षाचा तरुण असून तो महाराष्ट्रातल्या लातूरचा रहिवासी आहे। अमोल धनराज शिंदे असं त्याचे नाव आहे। तर दुसरी 42 वर्षीय महिला हरियाणाच्या हिसारची असून तिचे नाव नीलम सिंग असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आता अटक करण्यात आलेल्या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात येते। या घुसखोरीच्या नंतर संसदेची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। संसद भवन इथं गोंधळ घालत स्मोक कॅन्डल पेटवणारा तरुण हा लातूरच्या चाकूर तालुक्यातल्या झरी इथला अमोल धनराज शिंदे आहे। अमोलच्या गावात पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक दाखल झालं असून त्याच्या आईवडिलांची चौकशी सुरू आहे। अमोल धनराज शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या झरी गावचा रहिवासी असून त्याचं वय 27 वर्ष आहे। त्याचं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं असून आर्मी भरतीची तयारी तो करत होता। अमोलचे आईवडील मजूर असून एक भाऊ नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये रिक्षा चालवतो। अमोलच्या घरी पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक दाखल झालं असून त्याच्या आईवडिलांची चौकशी सुरू आहे। अमोलच्या या प्रकरणातल्या सहभागामुळे गावकऱ्यांना सुद्धा धक्का बसलाय। 12वी पास झालेला आहे आणि पोलीस किंवा मिलिटरीचे त्यांनी तयारी करत होता। शेजारला असायची, शेजारला असल्यामुळे त्यानं 12वी पर्यंत शिक्षण शिकला आणि पुन्हा त्यानं पोलीस मिलिटरीमध्ये भरती करावं म्हणून असं त्याचं शिक्षण होतं। अमोल शिंदे या प्रकरणात कशा प्रकारे सहभागी झाला याचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दूरध्वनी करून तातडीने महाराष्ट्रातल्या युवकांसंदर्भात माहिती घेण्यास सांगितलंय। संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलंय। लोकसभेची सुरक्षा भेदत 2 तरुणांनी खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या। त्यामुळे खासदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला। या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित करण्यात आलं होतं। दुपारी 2 वाजता कामकाज सुरू होताच संसद सदस्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली। या संदर्भात सर्व खासदारांच्या सूचना घेऊन सुरक्षा कडक करणार असल्याची ग्वाही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी दिली। तसंच संबंधितांवर कारवाई सुरू असल्याचं लोकसभा अध्यक्ष म्हणाले। हम जो सावधानी जो बरतना चाहिए था वो सावधानी हम नहीं बरते, लेकिन हमारे नियत थे जो सदन की हमारे छोटे मोटे ऑफिसर थे वो कहाँ गए, किस तरीके से और बढ़िया इंतजाम कर सकते हैं। जो आपके सुझाव हों उन सुझावों को माना जाएगा। पास बनाते समय क्या क्या सावधानी बरतनी चाहिए, कैसे बरतनी चाहिए। या संदर्भात चौकशी झाल्यावर सर्व सदस्यांना माहिती देण्यात येणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितलं। तसंच गॅलरी पास बनवताना काळजी घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। संसदेच्या सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक झाली। 2 तरुण प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत आले। स्मोक कॅन्डल लावणाऱ्या दोघांसह 4 अटकेत आहेत तर 2 फरार आहेत। आमदार अपात्रता सुनावणीच्या दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे समर्थक भरत गोगावले यांची उलट तपासणी घेण्यात आली।
कामत यांनी गोगावलेंना विचारलं की 20 जून 2022 रोजी तुम्ही महाराष्ट्रातून जाण्यासाठी सुरत का निवडलं. गोगावले म्हणाले, सुरत चांगलं ठिकाण आहे असं मी ऐकलं होतं, त्यामुळे तिकडे जाऊन आपण व्यक्तिशः बघावं म्हणून मी सुरत हे ठिकाण निवडलं. कामत यांनी गोगावलेंना पुढे विचारलं की सुरतमधील एकाच हॉटेलमध्ये सर्व आमदारांनी जमणं हा योग्य नव्हता का, तर पूर्वनियोजित कार्यक्रम होता, हे बरोबर आहे का. यावर गोगावले म्हणाले, ते मला माहीत नाही, ते तिकडे कसे आले हे त्यांना माहीत असेल. शिवाजी महाराज तिकडे गेले होते म्हणून मला वाटलं ते चांगलं ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो. भरत गोगावले यांच्या या उत्तरानं नव्या बाजारात तोंड फुटलंय. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांच्या समोर साक्ष दिली. त्यांच्या या साक्षीवरून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. गोगावले यांनी थेट स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ते विधान केलं. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले म्हणून मीही गेलो असं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. तसंच गोगावलेंच्या वक्तव्यावर विरोधक सुद्धा तुटून पडले. शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते, सुरतेवरून ते गुवाहाटीला गेले नव्हते रेडे कापायला. 50 खोक्यासाठी पळून नव्हते गेले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची तुलना हे त्या लायकीचे पण नाही, यांनी करू नये. शिवाजी महाराजांचा मावळा बनण्याची सुद्धा कोणाची लायकी नाही आहे. अजित पवारांचे पीएचडी धारकांबाबत संविधान आणि त्यानंतर गोगावलेंनी स्वतःची तुलना शिवरायांशी केल्यानं विरोधक अधिवेशन काळात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभा निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा या निमित्तानं तापल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीनंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला. 3 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर देशभर भाजपसाठी अनुकूल स्थिती असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतल्या काही खासदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत. आपलं डिपॉझिट वाचवता येणार नाही याची खात्री पटल्याने, ज्याची भीती असल्याने त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे. सर्व 13च्या 13 खासदार हे शिवसेनेच्याच तिकीटवर शिवसेनेच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत. काही जण विनाकारण ह्या अशा अफवा पसरवतात. त्याच्या मालकाला पण कमळ चिन्हावर लढवायची इच्छा आहे किंवा कमळवर बरोबर यायची इच्छा आहे म्हणून पायगाड्या घालतोय. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं वृत्त शिंदेच्या शिवसेनेनं फेटाळलंय. मात्र त्यावरून ठाकरे गटानं शिंदेच्या शिवसेनेला कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळतंय. आपल्याला गोळी मारली जाईल असा मोठा दावा छगन भुजबळांनी केला. पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी हा दावा केला. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. विधानसभेत मराठा आरक्षणाच्या चर्चेवेळी बोलताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका भुजबळांनी अधोरेखित केली. मराठा विरोधक अशी प्रतिमा तयार करून आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे. सगळे तर तेच बोलताय, मग मलाच कशाला टार्गेट करता? मी काय विरुद्ध बोललो? विधानसभेत पोलिसांचा अहवाल दाखवत भुजबळांनी मोठा दावा केला. कशाच काय झाली, गडबड काय झाली? साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल पोलिसांसाठी. ओबीसी समाजाला सरकारी नोकरीत 27% आरक्षण देण्याची मागणी भुजबळांनी केली. सारथीला जे दिले ते महाज्योतीला देण्याची मागणी भुजबळांनी केली. मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आमदारांनी ही मागणी केली. मराठा आरक्षणाच्या विषयावर विधानसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी याबाबतची आपली भूमिका मांडली आहे. मराठा समाजाचं सरकारी सेवेतलं प्रमाण अत्यल्प असल्याकडे आमदारांनी लक्ष वेधलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी आमदारांनी केली. 70% आमच्या लोकांना कच्च्या घरात राहावं लागत असेल आणि 37% मराठा कुटुंबे शेतामधील तात्पुरत्या निवाऱ्यात राहतात, शेतातल्या निवाऱ्यात राहतात. 37% लोक अध्यक्ष मागासलेपणा सिद्ध करायला अजून हवंय काय? 4 कायदे तिथे केले गेले तेव्हा आमचे माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की तिथं सुद्धा हवा आरक्षणाचा विषय मांडा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, कोणाच्याही ताटातलं न काढता. हीच माझी भूमिका आहे, माझ्या पक्षाची भूमिका आहे. जातीने या जनगणना झाली तर तुम्हाला हा 50%च सुद्धा सिलिंग तिथून तोडता येईल आणि तिथून आपल्या सगळ्यांना जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे त्या सगळ्यांना आपल्याला न्याय देता येईल. मराठा आरक्षणावर विधानसभेत उद्या सुद्धा चर्चा होणार आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापलाय। विधानसभेच्या दिवशी हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला जातोय। अशात सारथी सारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेत चर्चा झाली। सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात, त्यातच PhD करण्यासाठी शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाते। मात्र ती केवळ 200 विद्यार्थ्यांना दिली जाते। ही संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी विधान परिषदेत केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात होत असलेल्या PhDंपैकी खरंच किती PhDंची आपल्याला गरज आहे, संख्या वाढवून काय करणार असं बोलत असताना धक्कादायक विधान केलं। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार? नाही, PhD घेतील ना सर, काय PhD करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? विधान परिषदेतल्या अजित पवारांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होतोय। सोशल मीडियावरही अजित पवार यांना ट्रोल करण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार PhD संदर्भात केलेल्या वक्तव्यानं वादात सापडले आणि या सगळ्यात अजित पवारांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय। तसंच अजित पवारांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सुद्धा जोरदार हल्लाबोल केला। PhDंपैकी खरंच किती PhDंची आपल्याला गरज आहे, संख्या वाढवून काय करणार, PhD करून पोरं काय दिवे लावणार असं धक्कादायक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभागृहात केल्यानं विरोधकांकडून टीका करण्यात येते। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवार यांना लक्ष केलंय। मोदींनी सांगितले पकोडे तळा ना। एवढ्या मोठ्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने युवांच्या क्षमतेवर जर प्रश्न चिन्ह हे केलं असेल, निर्माण केलं असेल तर हे योग्य नाही। विद्यार्थ्यांची चला द्यायचं तर द्यावं सरकारने, नाही द्यायचं तर नाही द्यावं, परंतु किमान जे PhD करतायत त्यांची थट्टा करू नये सरकारने। सहज आपण बोलतो त्या पद्धतीनं दिलं, काही कायद्यांचा मिसयूज होतो तशा पद्धतीचं होत असेल अशा अनुषंगानं ते वक्तव्य होतं। विधान परिषदेत अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांना घेरण्याचं आयतं कोलीत विरोधकांच्या हाती लागलंय। PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एक विधान करतायत आणि याची सध्या प्रचंड चर्चा होतीये। PhD करून तरुण मुलं काय करतात, काय दिवे लावतात असं विधान अजित पवारांनी केल्यानं हा सगळा वादंग निर्माण झालाय। विधान परिषदेतील अजित पवारांच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे। अजित पवारांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलंय। आता महाराष्ट्रातील विद्यार्थी सुद्धा अजित पवारांच्या विरोधात आक्रमक झालेत। कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करत अजित पवारांचा निषेध करण्यात आला, तर काही विद्यार्थ्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका करताना थेट त्यांचं शिक्षण काढलं। अजित आता 10वी पास आहेत, त्यांनी काय दिवे लावले असे इकडून तिकडे उड्या मारणे, ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे इतपत PhD करणं हे सोपं नसतं। हे मोगम केलेलं विधान आहे। माझं स्पष्ट मत आहे की या PhDच्या विद्यार्थ्यांवरच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे। दादांनी फक्त आमचंच नाही तर या सगळ्या महापुरुषांचा अपमान केलेला आहे। त्यांनी दिवे काय लावलेले असं त्यांना विचारायचं का, असा आम्हाला प्रश्न त्यांना विचारायचा। शिक्षणासारख्या विषयावर बोलताना नेते मंडळींनी विचारपूर्वक बोलणं गरजेचं असल्याचं या निमित्तानं समोर आलंय। राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा वारंवार समोर आला। सरकारी रुग्णालयातल्या बंद असलेल्या सिटी स्कॅन यंत्रणेवरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी आरोग्यमंत्र्यांना धारेवर धरलं। राज्यातील सरकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅनची यंत्रणा बंद असल्याचा मुद्दा आमदार प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला। सिटी स्कॅन यंत्रणेअभावी गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातून सिटी स्कॅन करावं लागत असल्याचं शिंदेंनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं। यावेळी प्रणिती शिंदे आणि तानाजी सावंतांमध्ये खडाजंगी झाली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यावेळी हस्तक्षेप करत तानाजी सावंतांचे कान टोचले की सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला सिटी स्कॅन मशीन कधी सुरू होणार। सन्माननीय आमदार महोदयांनी ह्या गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्यावेळेस सरकार बदललं त्यावेळेस त्यांनी एक पत्र दिलं का त्या हॉस्पिटलच्या विषयी त्यांनी सांगावं। सरकारकडनं काम अपेक्षित असतं ते केवळ विधानसभा सदस्यांनी पत्र दिलं तरच काम होणं म्हणून अपेक्षित नसतं। हे सरकारचं काम आहे, त्याची माहिती घेऊन ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली जाईल। राज्यातील आरोग्य विभाग यांना त्या कारणामुळे चर्चेत आहे। काही ठिकाणी सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वाणवा आहे। त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय। राज्यातली आरोग्य व्यवस्था अधिक चांगली होण्याची गरज आहे। आमदार रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत धक्कादायक विधान केलंय। आमदार अपात्रता प्रकरणी निकालाआधीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील असा धक्कादायक दावा रोहित पवारांनी केला, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं।
आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू असताना आमदार रोहित पवारांनी या प्रकरणाला कलाटणी देणारा दावा केलाय। सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिला, तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना सुनावणीत खंड पडू दिलेला नाही। मात्र आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीत वेळकाढूपणा करण्यासाठी राहुल नार्वेकर राजीनामा देऊ शकतात असा तर्क रोहित पवारांनी लगावला। सत्ताधाऱ्यांनीही रोहित पवारांना जशास तसं उत्तर दिलंय। असंही होऊ शकतं मी म्हणलं की अध्यक्ष महोदय कदाचित राजीनामा देतील, नवीन अध्यक्ष अपॉइंट करायला थोडा वेळ जाईल, अशी काही संभावना आपल्याला सांगता येईल। अध्यक्ष निर्णय घेणार नसतील तर मग कदाचित कोर्ट निर्णय घेईल। आमदार अपात्रता प्रकरणात आमदारांच्या सुनावणीला आता वेग आलाय। दोन्ही बाजूंच्या आमदारांची सुनावणी उलट तपासणी सुरू असताना रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता होती। मात्र सत्ताधाऱ्यांनी रोहित पवारांचा डाव हाणून पाडल्याचं स्पष्ट दिसतंय। राज्यात पावसाच्या तुटीमुळे ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण झाल्या, त्यामुळे राज्य सरकारनं काही भागात दुष्काळ जाहीर केला। केंद्र सरकारच्या विशेष पथकानं आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला। राज्यातल्या अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्यानं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचं पथक राज्यातल्या दुष्काळ आणि खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहे। या दौऱ्याच्या दरम्यान पथकानं शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पथकानं पाहणी केली। केंद्रानं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली। उत्पन्न काय निघालं, आता सध्या पाणी नाही नसल्यामुळे पेरणी झाली नाही। रबी गेली, खरीप गेलं, काही सुद्धा नाही आता सध्या। कपाशीचे, मक्काचं आणि सोयाबीनचं। कपाशी गेल्या साली 4 एकर 4 क्विंटल झाली, तिथं आता 50 किलो बीन झाली। दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल हे पथक केंद्राला सादर करणार आहे। त्या अहवालाच्या आधारावर केंद्राकडून दुष्काळी भागाला मदत जाहीर केली जाणार आहे। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत शेतकरी रस्त्यावर उतरले। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। मनमाड बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 1400 रुपये इतका भाव मिळाला। हीच परिस्थिती इतर बाजार समितीत असल्याचं चित्र दिसून आलं। गेल्या आठवड्यात ज्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 3200 ते 3500 रुपये इतका भाव मिळत होता, त्यात तब्बल 1500 ते 2000 इतकी घसरण झाल्याचं पाहून शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी मनमाडला रास्ता रोको आंदोलन केलं। 1300 पासून 1200-1600 पर्यंत पहिले कांदे जायचे 4000 पर्यंत, 3500 3000। शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही। शासनानं याचा अगोदर विचार करायला पाहिजे होता, निर्यात बंदीच्या अगोदर उत्पादन आधारित भाव आधी जाहीर करायला पाहिजे होते, नंतर हे कांद्याची निर्यात बंद करायला ठरवायला पाहिजे होते। कांद्यावरची निर्यात बंदी मागे घेऊन केंद्र सरकारनं दिलासा द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। सबसे कातील गौतमी पाटील ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते। गौतमीचा डान्स आणि तिच्या अदा प्रेक्षकांना घायाळ करतात। गौतमी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते। आता गौतमी लवकरच घुंगरू सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे। या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना तिने विविध विषयांवर भाष्य केलं। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे असंही गौतमी म्हणाली। म्हणजे साहजिक आहे, कुणालाही आज आरक्षणासाठी पाहिजेच तर मिळलं पाहिजे। राजकारणात येणार का यावर गौतमीनं भाष्य केलंय। राजकारणात जाणार का, तर काय असा विचार आहे का? नाही, अजिबात। गौतमीच्या एका सहकार्यानं तिची साथ सोडली। राज्याच्या राजकारणाशी जोडत त्याबद्दल गौतमीला विचारण्यात आलं। आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात, तर तुमच्या हातून गेल्यानंतर काय तसं म्हणता का तुम्ही? अजिबात नाही म्हणत, चांगलं होऊ देत, असं काही नाही। खोक्यांचं म्हणजे राजकारणात होतं खोक्यांचं? नाही, ते खोके वगैरे मला नाही कळत। सध्या डोक्यात लग्नाचा कुठलाही विचार नसल्याचं गौतमीने म्हटलंय। मुंबईत झळकलेल्या बॅनर्सचे पडसाद हिवाळी अधिवेशनात सुद्धा सुरू असलेल्या नागपुरात सुद्धा उमटले। चेंबूरमध्ये शरद पवारांच्या विरोधात बॅनरबाजी करून 6 प्रश्न विचारण्यात आले। त्यावर अंबादास दानवे आणि रोहित पवारांनी जळजळीत उत्तर दिले। मुंबईतल्या चेंबूरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरमुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातलं वातावरण तापलं। या बॅनरच्या माध्यमातून 6 प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आले। हे बॅनर कुणी लावले याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला नाही। पोलिसांनी हे बॅनर हटवलेत, तर बॅनर लावणाऱ्यांनी समोर यावं, मी उत्तर देतो असं आवाहन हे आमदार रोहित पवारांनी दिलंय। शाणे लोक जर आरोप करत असतील तर समोर येऊन आरोप करा। उगाच तिथं काय रस्त्यावर दगड मिळतात काय?
त्यामुळे हे विरोध काय वेड्यासारखं काय तिथे कुठून दगड येणार आहे? सरकारमधल्या दलालांचा प्रश्न असेल, आरक्षणाचा मुद्दा केंद्राचा आहे, राज्याचा आहे. राज्याला तर अधिकार नसताना राज्याला फडणवीस सरकारने आरक्षण दिलं होतं, नंतर घटना दुरुस्ती झाली. मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीच जोरदार झुंबकी आहे. त्यातच आता निनावी बॅनरमुळे वादात तेल ओतलं गेल्यानं राजकीय भडका उडाल्याचं स्पष्ट होत आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक नित्यनेमानं येत असतात. मात्र विठुरायाच्या दर्शनानंतर भाविकांना प्रसाद म्हणून जो लाडू दिला जातो तो संशयाच्या भोवऱ्यात आहे. अनेक जण लाडूचा प्रसाद आपल्या घरी घेऊन जातात. मात्र या लाडवाबद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पंढरपूरमध्ये प्रसाद म्हणून दिला जाणारा हा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. प्रसाद म्हणून मिळणारा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असल्याचं लेखापरीक्षण अहवालातून समोर आलंय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या लेखापरीक्षण अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर झाला. या अहवालानुसार बचत गटाच्या माध्यमातून हा लाडू तयार करण्यात येत होते. लाडू बनवणाऱ्या केंद्रावर अस्वच्छतेचा अभाव आहे. हा प्रसाद खाल्ल्यानं भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेलाच्या ऐवजी सरकीच्या तेलाचा वापर केला जात होता. पाकिटावर नोंदवलेल्या अन्न घटकाच्या प्रसादात वापर केला जात नव्हता असा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आलाय. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार उघडकीस आलाय. राज्याचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे. जेजुरी गडावर करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते चंपाषष्ठी या उत्सवाच्या निमित्तानं श्री खंडोबा म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. जेजुरीच्या खंडेरायाच्या वर्षाकाठी 8 यात्रा भरतात. या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक काळात भगवान शंकरानं मार्तंड भैरव अवतार घेऊन मनी आणि मल्ल या असुरांशी युद्ध करून विजय मिळवला आणि खंडोबाचा अवतार घेतला. या विजयाचं प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो. आज सकाळी खंडोबा देवाला अभिषेक पूजा घालून गडावरच्या रंगमहालात करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. पुढील 6 दिवस त्रिकाळ आरती, महापूजा, महाआरती, वाघ्या मुरळीचं जागरण गोंधळ, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचं जेजुरी गडावर आयोजन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेली स्वारी आणि आमदार भरत गोगावलेंनी सुरत संबंधात दिलेल्या उत्तरामुळे विरोधक संतप्त झालेत. काय म्हणालेत गोगावले, काय हा वाद, जाणून घेणार आहोत. स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.